आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी काय झाले, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटा तसाच घरात कालविला. त्या दोषाने तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आला कुत्रीचा जन्म. देवाची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होते. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घे. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले. बायकोला सांगितले, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी प्रतिव्रता होती. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने आपले गरळ टाकले. हे त्या कुत्रीने पाहिले. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळतं कोलीत घेतल्याने कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातले. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातले नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तशी ती म्हणाली, उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्याला सर्पाने गरळ टाकले, ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले. हे माझ्या सुनेने पाहिले आणि राग आला. तिने जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू. बैलाने तिला उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावे. भाद्रपदाचा महिना येतो. ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्टाने दंत धावन करावे. आवळकाठी कुटून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसाला लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावे. अरुंधतीसह 6 ऋषींची पूजा. रजस्वाला दोष नाहीसा होतो. मनी इच्छिले कार्य होते. मुलाने ते व्रत केले. त्याचे पुण्य आईबापाला दिले. त्या पुण्याने काय झाले. रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण.